आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। बारामतीत शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चात लक्ष्मण आके सहभागी होणार असून जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे। जरांगेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारने ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड यांनी दिली आहे। नागपूरमधील ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत होणार आहे। जरांगे पाटलांच्या मागणीसाठी काढलेल्या आदेशामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नसल्याने ओबीसींच्या साखळी उपोषणाची सांगता होणार आहे। भाजप नेते खासदार नारायण राणे बुधवारी जसलोक रुग्णालयात दाखल झाले। जसलोक रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले असून आजच राणेंवर शस्त्रक्रिया होणार आहे। मनसेचे सरचिटणीस वैभव केडेकर यांना पक्षाने बडतर्फ केल्यानंतर असे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काही कारणांमुळे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकललाय। मुंबईत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार होता। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या डोंबिवलीतील घरी खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यामुळे आता राजकीय क्षेत्रात वेगळ्या चर्चांना उधाण आले। मराठा समाजानंतर राज्यात आता ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। या उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंकडे असणार आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे ओबीसींसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून भुजबळांना डावलल्याची चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या जीआर बाबत ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहे। त्यामुळे याबाबत वकिलांचा सल्ला घेऊन कोर्टात जाण्याची आमची तयारी असल्याचं भुजबळ म्हणाले। सरकारने काढलेले जीआर हे फक्त इतिहास सांगणारे कागद असून यात नवीन काहीच नाही अशी प्रतिक्रिया देत विनोद पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, यात वेगळं काय असा सवालही त्यांनी केलाय। राज्य सरकारच्या निर्णयामुळे नाराज असल्यानं भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीतून दूर झाल्याच्या चर्चांना उधाण आलं। तर यावर मंत्री छगन भुजबळ नाराज नाहीत असं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं। ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजाच्या त्यांच्या न्याय हक्कासाठी उपसमिती नेमली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। भुजबळ बैठकीत गैरहजर राहिल्यानं भुजबळांना समजावून सांगू अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। छगन भुजबळ बैठकीला गेले नाहीत म्हणजे हा जीआर पक्का आहे असं जरांगेंनी म्हटलंय। मंगळवारी मुंबईत 150 अभ्यासक हायकोर्टाचे 50 वकील होते। त्यांनी सांगितलं की जीआर ओके, पण काही अभ्यासकांना पोटात दुखू लागलंय अशी टीकाही त्यांनी केली। मराठा कुणबी समाजातील पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून प्रक्रिया सुरू केली असून यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी दिली। न्यायाचं दुसरं नाव देवेंद्र फडणवीस अशा शब्दात महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली। मराठा समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं, तर उबाठा आणि संजय राऊतांनी मराठा समाजाला अपमानित करण्याची भाषा वापरली अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ही पक्षाची भूमिका आहे असं सुनील तटकरे यांनी विधान केलं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय की नाही यावर अभ्यास करावा लागेल, 1-2 दिवसात स्पष्टता येईल। हे पक्ष एक संघ आहे असंही तटकरे म्हणाले।